उतरणं सोपं सोपं चढणं सोपं होतं ना. अशी कशी उलटी बोलते तू? उतरणं सोपं होतं. उतरणं सोपं आहे. काय माहिती, एक्सपिरियन्स तर बेकार राहिला उतरण्याचं. ही बघा त्यांनी नवीन पद्धत शोधून काढली उतरायची. तिची ती चप्पल माहित नाही कुठे गेली तिची. हा येणार? अरे वा, व्हेरी गुड. म्हटलं तू घाबरलीस की का आजच? नाही नाही. ठीक आहे, चलो, व्हेरी गुड. सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे प्रवीण पावणे व्लॉग. आणि मी तुमचा मित्र प्रवीण पावणे, डोंबिवलीकर फेअरले. मित्रांनो, आज जसं तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं असेलच, आज आपण कुठे चाललो आहोत ते हो, आज आपण जात आहोत गोरखगड ट्रेक करायला. गोरखगड ॲक्च्युली ह्यासाठी मी आज निवड, ॲक्च्युली मी ट्रॅकचा प्लॅन खूप आधीपासून करतो. ॲक्च्युली माझं नोकरी आणि माझं कॅटरिंग बिझनेस ह्याच्यामुळे मला हवं तसा पुरेसा वेळ मिळत नव्हता. आणि मध्यंतरी मी खूप विचार केला की इथं जाऊन तिथं हा व्हिडिओ बनवून मी ॲक्च्युली मध्यंतरी मी खूप ठिकाणी फिरलो मी, पण जसं हवं तसं मला ती जागा हवं तसं मला ते प्लॅनिंग नाही करता आलं वगैरे. आणि आज मी प्रॉपरशी प्लॅनिंग करून निघालो आहे. आज व्हिडिओ बनवायचं पूर्ण प्लॅनिंग करून निघालो. ह्याच्या आधी फिरलो मी खूप ठिकाणी फिरलो मध्यंतरी मी, पण तसं ट्रेक व्हिडिओ बनवले पण अपलोड करत. जसं तुम्ही लास्ट टाइम माझं पाहिलं की माझा इंस्टाग्रामचा व्हिडिओ होता, त्यात पार्ट 1 मला पार्ट 2मध्ये मी बनवलं होतं, एडिट केलं होतं, पण माझा मोबाईल हरवला, त्याच्यामुळे ती व्हिडिओ त्याच्यात झाली. सो ॲक्च्युली माझं नोकरी आणि कॅटरिंग ह्या व्यवसायामुळे ह्या सगळ्या दगदगीतून मला पुरेसा हवं तसा वेळ मिळत नाही आहे. आणि आज खूप दिवसांतर, आज खूप महिन्यानंतर मला वेळ भेटला आहे की मी आज पुन्हा मला थोडासा वेळ भेटला आहे मला. सो मी आज प्रॉपर प्लॅनिंग करून चाललो आहे. बघता मी एकटा नाही आहे, माझं धनू आहे, आणखीन 2 व्यक्ती माझं जोडणार आहेत, पण ते इथं नाही, ते मला भेटणार आहेत मुरबाड बस डेपोला. आता आज आपण जाणार आहोत त्या जागेत, त्या ट्रेकला त्या गडाचं नाव आहे गोरखगड. ॲक्च्युली सर्वांना माहिती आहे गोरखगडबद्दल जास्त काय सांगायची गरज नाही आहे, पण तरी मी तुम्हाला मध्यंतरी जसं मला वेळ होतो तुम्हाला मी जेव्हा आम्ही गोरखगडच्या बेस एरियाला पोहोचू तिथं तुम्हाला मी प्रॉपर इथपर्यंत कसं पोचायचं, कसं जायचं याची सगळी डिटेल तुम्हाला मी देईन. सो आता पुरता एवढं गोरखगडला. माझ्या पाठी मी आता उभा आहे मुरबाड बस डेपोला. हा तुम्ही बघताय सगळे वेळ. आणि आता इथं माझी बहीण येणार आहे आणि तिच्यासोबत माझ्यासोबत माझी शेजारी येणार आहे, नेबर आहे. तिचा फर्स्ट ट्रेक आहे आणि तिला तिची खूप इच्छा होती ट्रेकला जायचं. म्हणजे ठीक आहे, त्या ट्रेकला मी घेऊन जाईन. सो आता आम्ही मुरबाडला पोचलो आहोत. आता मी माझ्या बहिणीच्या इथे वाट बघतोय आणि आता इथून पुढचा प्रवास मी सांगितलं कसा करतोय ते बघताय. मित्रांनो, हे आहेत माझे आजचे पार्टनर, 2 पार्टनर माझ्यासोबत येत आहेत. हे येत आहेत. ही आहे माझी बहीण प्रीती सागेकर, ही आहे अनामिका, ही माझ्या ऑर्डर काम करते पूर्वी. चला मित्रांनो, आता आपण आलो आहोत गोरखगडाच्या पायथ्याशी, ज्याचं बेज विलेजचं नाव आहे ढेरी. तुम्ही इथपर्यंत जर का तुम्हाला यायचं असेल तर तुमच्या 3 ऑप्शन्स आहेत. एक तर तुमचे स्वतःचे प्रायव्हेट व्हेकल्स, त्यामुळे तुम्हाला सिम्पली गुगल मॅपवर सिम्पली टाईप करायचं आहे गोरखगड, त्यात तुम्हाला प्रॉपर हे होऊन जाईल. कल्याण म्हणून इथं यायला तुम्हाला साधारणतः 1.5 तासाचा प्रवास आहे. तो इथं यायला 1.5 तासापर्यंत प्रवास आहे. आणि जर का तुम्ही गव्हर्नमेंटच्या बस म्हणजे एस टीने आलात तर कल्याणहून तुम्हाला बस भेटते मुरबाडपर्यंत यायला, आणि त्याचं तिकीट आहे 40 ते 45 बसची तिकीट आहे. त्याच्यानंतर प्रायव्हेट व्हेकल्स आहेत त्यांच्या तिथं, प्रायव्हेट ऑटोज आहेत, टमटम्स आहेत. ते as पर मेंबरप्रमाणे ते लोक सीटचे चार्जेस करतात. मिनिमम 50 ते 60 रुपये पर पर्सन पर हेडच्या हिशोबाने चार्ज करतात.
जर तुम्ही प्रायव्हेट तुमची जर स्वतःही प्रायव्हेट विकत असेल तर तुम्ही इथपर्यंत तुमच्या गाडी येऊ शकता. मुरबाडला यायचं सगळ्यात आधी, कल्याण मुरबाडला यायचं. मुरबाडला तुम्ही पुन्हा इथं डेअरी वीजकडे सिम्पली नाही सगळं काय कळतं तुमच्या गुगल मॅपमध्ये टाकतात, कारण फेमस ठिकाण आहे बऱ्यापैकी सगळ्या नॉलेज असल्यामुळे ह्याच्यात तुम्हाला प्रॉपर लोकेशन, तर तुम्हाला डायरेक्ट बेस विलेजपर्यंत लोकेशन आहे, त्यामुळे घाबरायची काही गरज नाही आहे. आणि हे बघता हे डेअरी वेज आहे. हे आता आपण बेस गोरगडला आहोत. हा मेन गेट आहे. आता ह्याला बऱ्यापैकी डेव्हलप केला गेला आहे. पहिला हे इथं असं एवढं नव्हतं. हे मी जेव्हा फर्स्ट टाईम आलो तेव्हा इथं एवढं काही नव्हतं. त्याला पूर्ण जंगल, इथून जंगल इथं स्टार्ट होतं. पण आता बऱ्यापैकी डेव्हलप केलं. इथं गेट बनवलं गेलं आहे, मंदिर आहे समोर, त्याला बऱ्यापैकी डेव्हलप केलं गेलं आहे. तर आता हे बेस वेजच्या खाली हे जे आहे पहिलं आहे ते गोरखनाथचं मंदिर आहे. तुम्हाला ह्याच्याबद्दल डिटेल मी तुम्हाला जे आपण ज्या व्हिडिओ स्टार्ट करू त्यामुळे तुम्हाला मी सगळी डिटेल त्यामध्ये देईनच. मी किल्ल्याबद्दल माहिती त्या साईडला मंदिर आहे आणि राईट साईडने आपल्याला जायचं आहे. अर्धा तासाच्या चढाईवरती आल्यावरती तुम्ही इथं बघू शकता की बऱ्यापैकी ट्रेल आहे जो तुम्हाला दिसतो इथं. इथं काही ठिकाणी पेंग्विन ठेवले, डस्टबिन्स आहेत. हा समोर गेलाय आणि समोर जो बघताय तुम्ही, मी तुम्हाला झूम करून दाखवतो, हे आहे गोरखगड. बघू शकता तुम्ही. किडा चावतो तो आणि काय होतं चावल्यावर? काय सांगितलं त्यांनी? जिथं पेंग्विन असेल, जिथं पेंग्विन असेल तिथं पण बसायचं. तिथे तुम्ही 2 मिनिटाचा म्हणजे प्रत्येक खुर्चीवर तुमचे त्यांनी हे दिले त्यांच्याकडे. आपले काय केलं आपल्याकडे? काय केलं आपण सांग? सीट रिझर्व करून ठेवले मी. नाही पण त्यांनी काय सांगितलं आपल्या सीट का लावलेत, कशाचे लावले सीट लावलेत सर्व? त्याने सांगितलं तुम्ही कंटिन्युअसली असं चालू नका, 2-2 मिनिट जेव्हा जेव्हा जिथे सीट दिसते तिकडे ब्रेक घ्या तुम्ही कंपल्सरी. त्याला तुम्हाला असं देतं त्यांचं गोल गुड मित्र, मी जेव्हा काही वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा इथं ना लँड मसं मार्क म्हणून काही नव्हतं. आणि आता एक बऱ्यापैकी एक सोय झाली आहे. तुम्ही बघता पेंग्विन लावले, डस्टबिन लावलेले आहेत. तर जिथं एक सोय केली की तुम्ही ज्या ज्या रस्त्याने याल ना तिथं तिथं तुम्हाला डस्टबिन हे पेंग्विन भेटतील. रस्ता चुकायचं काहीच हे नाही आता, कारण आम्ही ज्या फर्स्ट टाइम आलो त्यामुळे आम्हाला रस्ता खरंच काय कळत होतं. पण आता इथं बघता मी पेंग्विन्स लावलेले आहेत आणि असे चेअर्स लावलेत. बसा चेअर्स लावले आहेत. याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, जे नवीन आहेत त्यांना हे रस्ता, आता आम्ही मगाशी चालणाऱ्याला आम्ही चुकलो पण असं नाही झालं. आता आम्हाला बरं लक्ष की इथून रस्त्या बऱ्याच रस्त्याची चेअर्स आहेत आणि असे पेंग्विन्स आहेत, डस्टबिन्स आहेत. तिथे आपल्याला कळतं की आपण राईट ट्रेलवरती आहोत. चला मग बघा गावातले काही माणसं
माझा फोटो काढ जरा. उभं राहा बाप इथं एकीकडे उभं राहा एकीकडे राहा एकीकडे. मित्रांनो, गडाच्या शिखरावरती एक भली मोठी गुहा आहे जिथं गोरक्षनाथ तपस्या करायची आहे. ह्या खोलीमध्ये अंदाजे 30 ते 40 माणसं राहू शकतात, झोपू शकतात, जेवण करू शकतात. गुहेच्या शेजारीच एक भली मोठी पाण्याची टाका आहे, पण ते पाण्याच्या टाकावर सध्या ते पाणी पिण्यायोग्य नाही आहे, कारण त्याच्यात त्या पाण्यामध्ये मी पाहिलं तेव्हा मला साप आणि बेडका अडकली. इथे एक पाण्याची टाका आहे समोर. आता पावसात सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आता जास्ती काही व्हिडिओ काढता येत नाही, कारण मी बघतो धुकामध्ये सगळं लपून गेलं आहे. आणि आता आम्ही आता उतरायला सुरुवात करतोय. आम्ही आता दुसरा सुरुवात केली आहे.
जेवढं चढणं अवघड होतं त्याच्यापेक्षा उतरणं अवघड असते अवघड आहे. पावसाने एवढी स्लिपरी जागा इतकी स्लिप झाली ना काय सांगू शकत नाही. एक पाऊल नीट ठेवू शकत नाही. एक पाऊल एवढी घसरगुंडी झाली. पॅन्टी खराब झाल्या, बॅग खराब झाल्या बसून बसून आमच्या. अनामिका हा चढणं सोपं होतं की उतरणं सोपं आहे? उतरणं सोपं सोपं. चढणं सोपं होतं ना. अशी कशी उलटी बोलते तू? उतरणं सोपं होतं. उतरणं सोपं आहे. काय माहिती, एक्सपिरियन्स तर बेकार राहिला उतरण्याचं. हे बघा त्यांनी नवीन पद्धत शोधून काढली उतरायची. तिची ती चप्पल माहित नाही कुठे गेली तिची. मग परत पुढच्या ट्रेकिंग येणारच का? हा येणार? अरे वा, व्हेरी गुड. म्हटलं तू घाबरलीस की का आजच? नाही नाही. ठीक आहे, चलो, व्हेरी गुड. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांग, कमेंट करून नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. व्हिडिओ पुन्हा एका नवीन व्हिडिओवरती नवीन ठिकाणी एका नवीन जागेसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.